नमस्कार मंडळी, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज ना मी माझ्या दिवसाची भारी अशी सुरुवात केली होती। सकाळी लवकर उठून मी मुलांचं आवरत होते आणि आज आम्हाला शेडमध्ये पण भरपूर काम होतं। तर मी वाटाण्याची भाजी बनवली होती, वाळलेल्या वाटाण्याची, मुलांच्या डब्यासाठी, आणि चपात्या बनवल्या होत्या। तर हे वाटाणे मला माझ्या मैत्रिणीने दिले होते, भावनानी। ती नेहमीच मला अशी वालबिल आणि वाटाणे देत असती भाजीसाठी। तर आज आम्ही लवकर आवरून जरा शेडमध्ये आलो, कारण आम्हाला आज बरंच काम होतं। पक्ष्यांना जागा वाढवायची होती आणि 8 दिवसाची पक्षी झाली होती, त्यांना जागा कमी पडत होती, म्हणून पुढं जरा सरकून घ्यायचे होते आम्हाला पक्षी। तर आज भरपूर काम होतं शेडमध्ये, आम्हाला खाद्य, पाणी, जागा वाढवायची होती। तूस आम्ही कालच टाकून घेतला होता, त्याच्यामुळं ते काम उरकलं होतं आमचं, पण आज जागा वाढवायची होती आम्हाला सगळी। तर हे पक्षी चांगले उन्हाला बसले होते, ऊन खात होते, पण हे बारकाले पक्षी जे आहेत ना, त्यांना दबून टाकतात मोठाले पक्षी, आणि मग लहान पक्षी त्यांच्या मोठ्या पक्ष्यांखाली जबला का मग तो सुधरत नाही, म्हणून मी पक्षी हुसकून घेतले पहिले। तर मला खाद्य पाणी पण करायचं होतं, तर खाद्य टाकत होते शेट आणि मी पाणी भरत होते। तर हे पाणी माझं भरून झालं लवकरच। बरेच भांडे होते, 60 भांडे आहेत आमच्याकडं, तेवढे 60 भांडे भरायचे होते। मी शेटला म्हणलं तुम्ही थोडा माझा व्हिडिओ काढा, कारण कसं आहे त्यांना पण थोडंसं सपोर्टला घेतलं का बरं पडतं नाही का। तर मी हे भांडे धुवायचे होते मला, पण मला काय पकडता येत नव्हतं, एका हाताने मोबाईल आणि एका हाताने भांडे धुवायचं होतं मला। तर मी वाकडं तिकडं पकडून कसं तरी हा व्हिडिओ बनवला आणि नंतर पाणी पण भरायचं होतं मला, कारण कसं आहे नवऱ्यांचं कसं असते, चांगलं झालं तर माझ्यामुळं झालं आणि वाईट झालं तुझ्यामुळं तर असो, एखादा दादा जर माझे व्हिडिओ पाहत असेल तर पर्सनली घेऊ नका, आणि जर ताई पाहत असतील तर तुमचे अनुभव मला पण सांगत जा। तर आमची अशी थोडीशी टिंगल मस्करी चालूच असते, कारण आम्ही दिवसभर एकत्रच काम करायला लागतं, त्याच्यामुळं चालूच असते। आणि आता आम्ही दिवसभर एकत्र काम करत असतो, त्याच्यामुळं थोडी अशी टिंगल मस्करी आमची चालूच असते। मी त्यांना म्हणत असते माझ्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही पण येत जा, आणि काढत पण असते, पण ते काय मला व्हिडिओ अजून त्यांचे टाकू देत नाही। ते म्हणतात तुझा यूट्यूब चॅनल जेव्हा ग्रोथ होईल, जेव्हा फेमस होईल, तेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये येईल। पण आता काय माहिती चॅनल ग्रोथ होतो का डिलीट करावं लागतं, ते अजून काही सांगता येत नाही। पण मी तर भरपूर मजा घेते व्हिडिओ काढण्याची पण आणि व्हिडिओ अपलोड करण्याची पण। काय होईल ते होईल, त्यात काय एवढं। मी आता भांडी वाळवून घेणार होतो पुढच्या गाळ्यामध्ये, आणि हे पक्षी आता हुसकायला लागत होते थोडे थोडे मध्ये, कारण भांडे आम्हाला काढायचे होते तिथून बाजूला। तर पक्षी मध्ये पायांखाली यायचे सारखे, म्हणून पक्षी हुसकून घ्यायचो आणि पुढं जागा द्यायत होतो, भांडे वाहत होतो। कसं असतं ना, आपल्याला जेव्हा काहीतरी मिळवायचं असतं आयुष्यात, तेव्हा आपल्याला संघर्ष करावाच लागतो, आणि आपल्याला रोज उठून काही ना काहीतरी नवीन उमेदीने नवीन आयुष्याची सुरुवात करावीच लागते, तेव्हा आपल्याला काहीतरी आयुष्यात मिळवता येतं। मला प्रत्येक काम हे वेळेतच व्हावं लागतं, आणि त्यासाठी माझी जीवाचं रान करण्याची तयारी असते। त्यासाठी कितीही मेहनत लागू, पण मला ते कंटाळा करायला आवडत नाही कामाचा। मला प्रत्येक काम वेळेतच व्हावं लागतं आणि व्यवस्थितच व्हावं लागतं। जेव्हा आपण एखादं ध्येय गाठवायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा ही शक्ती आपल्याला आपोआपच मिळून जाते। हे काम करायला मला खूप आवडतं, कारण लहानचा पक्षी मोठा होताना जो पाहायला आनंद मिळतो ना, तो कशातच नाही मिळत। आणि शेतीत जरी असली ना, तरी पण ते लहान पीक आपलं जमिनीतून उगवतं आणि ते पीक काढणीला येतं ना, तो एक आनंद जरा वेगळाच असतो। मला ही शेतीची कामं, ही पोल्ट्रीची कामं खूप आवडतात, ही कामं आवडीने करते। आणि आता मी यूट्यूबवर पण हे माझे कामाचे व्हिडिओ वगैरे टाकते, तर मज्जा वाटते मला पण, आणि मला नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायची, नवीन गोष्टी शिकण्याची अशी जरा आवड आहे। आपण आपल्या फोनमध्ये रिचार्ज टाकतो आपल्या पैशाने, आणि इतरांचे व्हिडिओ पाहत बसतो ना, मग आपण थोडंसं म्हटलं आपली पण मेहनत करू थोडीशी, आपण बघू जमते का आपल्याला व्हिडिओ काढायला, टाकायला। तर जमायला लागले मला पण थोडं थोडं। तर हे पक्षी इथं बघा कसे गोळा होऊन बसले होते सगळे, तर मी त्यांना हुसकावून लावलं सगळ्यांना, कारण ते पण चेंदरले असते थोड्या वेळाने, आणि हे एवढं चांगलं खाद्य असून हे पक्षी इथं तूस खात बसलेत त्यांना पण हुसकवलं, आणि पायाने जरा मी उकरून घेतलं थोडं थोडं, म्हणजे पक्षी परत तिथं उकरणार नाहीत आणि बसणार नाहीत। आमचा पाण्याचा ड्रम आहे औषधं खालवण्याचा, तर तिथं थोडंसं वल्ल झालं होतं ना, पक्षी तिथं उकरत बसले होते सगळे, 7-8 पक्षी होते,
सगळे उकरत बसले होते. तर हे नवीन गाळ्यामध्ये आम्ही सगळे पक्षी हुसकून घेतले, पण तो काही व्हिडिओ मी काढला नाही कारण ते काम जरा अवघडच असते आणि आम्ही दोघं पण त्यासाठी लागत असते. एकाने पुढून हुसकायचे पक्षी आणि एकाने साईडनी, कारण पक्षी काय करतात नाही तर मग एक पक्षी मागं पळाला का सगळे पक्षी त्याच्या पाठीमागं पळून जातात पाठीमागं आणि मग ते काय आपल्याला परत हुसकायला लय कठीण जातं आणि पक्षी पण दमून जातो आणि आपण पण दमून जातो. तो काही व्हिडिओ मी काढलाच नाही. मी पटकनी पहिले पक्षीच हुसकून घेतले. एवढी जागा देण्याची काही गरज नव्हती बरं का, पण कसं आहे जरा 2-4 दिवसापासून जास्त थंडी पडली ना, मग जरा थोडे पक्षी असे जरा सेपरेट बसले ना तर मग जरा मरबिरीला प्रॉब्लेम येत नाही आणि पक्षी पण पांगून बसतो चांगला, खाद्य पण मिळतं त्यांना खायला प्रत्येकाला, असं होतं आहे. आता ऊन चांगलं कडक पडलं होतं थोडं आणि हे आमचं काम पण उरकायला आलं होतं. तर आता थोड्या वेळाने सुपरवायझर यायचा टाईम झाला होता म्हणून आम्ही पण घाई केली आणि काम उरकून घेतलं, कारण सुपरवायझर यायच्या आत आपलं सगळं काम उरकायला लागतं. हा आमच्या शेटचा बिछाना कारण ते इथंच आता 5-6 दिवसापासून मुक्कामाला असतात. आम्ही आता पाणी प्यायला घेतलं होतं कारण पाणी सगळ्यांनी पिलंच पाहिजे आणि पाणी जितकं चांगलं आपण पिऊ तितकं आपल्याला चांगलंच असते, म्हणून पाणी भरपूर पित जा. मी पण पाणी भरपूर पिते आणि खाली बसून पित जा आणि भरपूर पित जा. हा आमचा साऊंड बॉक्स आहे. बरेच 2-3 महिन्यापासून हा बंद पडला आहे, कसा काय माहिती, पण काय झालं आहे प्रॉब्लेम त्याला काहीतरी. आणि छान गाणे लागायचे याच्यात बरं का, तर काम करायला जराशी मज्जा यायची कारण गाणी जरा चालू असली ना तर तेवढाच टाईमपास होतो. तर आता हे सगळं काम बरंच माझं उरकलं होतं शेडमधलं आणि हे दरवाजाचे ढोरे बिरे काय असतील ते बुजवायचे काम चालू होतं आमचं, कारण त्याच्यातून आत काही पण येऊ शकतं, साप बीप. कारण कालच आमच्या शेडमध्ये एक घोरपड आली होती आणि तिने आमचे 2 पक्षी मारले, म्हणजे डायरेक्ट मारूनच टाकले तिने पक्षी. तर आता हे आमचं काम उरकून आम्ही घरी निघालो होतो. तर हे ऊसवाले आले होते ऊस तोडण्यासाठी. त्यांनी आम्हाला सांगितलं का रात्रीच इथं, रात्री नाही सकाळी इथं वाघ आला होता त्या झाडांखाली आणि जसे ते ऊस तोडत चालले होते तसा तो वाघ पण आत चालला होता. तर आम्ही चाललो आता घरी. बाय बाय.